श्री स्वामी समर्थ. घराघरात स्वामींचे कार्य कसे करावे हा प्रश्न आपल्या मनात असेल की आम्ही सुद्धा स्वामींची सेवा कशी करावी, आम्हाला सुद्धा काही करायचं आहे. तर नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण ती सेवा कशी करू शकतो. स्वामींनी त्यांच्या लीलामृताच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष कृतीतून हे स्पष्ट केले आहे की केवळ माळ जपणे किंवा मूर्ती पूजा करणे किंवा मठात जाऊन दर्शन करणे किंवा तिथे जाऊन बसून नामस्मरण करणे, जप करणे हे स्वामी कार्य नव्हे. स्वामींना घरोघरी पोहोचवण्यासाठी आणि लोकांचे संकट दूर करण्यासाठी भक्तांनी काय करावे याचे मार्गदर्शन स्वामींनी आपल्या अनेक लीलामधून दिलेले आहे. स्वामींनी स्वतः सांगितले आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या काळातही काही भक्तांचा हाच प्रश्न पडला होता. त्यांना वाटायचे की स्वामींचे नाव जगभर व्हायला हवे. तेव्हा स्वामींनी त्यांना आपल्या एका लीलेतून जो बोध दिला तोच आज आपल्याला स्वामी कार्य करण्याची खरी दिशा दाखवत आहे. तर चला स्वामींनी काय सांगितलं. जे भक्त खूप जास्त तिथे गोळा झाले होते, त्यांच्या मनात खूप जास्त उत्साह होता. त्यांना वाटत होतं की स्वामी समर्थांची कीर्ती घराघरात पोहोचवावी, प्रत्येकाने स्वामींची पूजा करावी जेणेकरून लोकांचं दुःख दूर होतील. ते स्वामींकडे गेले आणि म्हणाले, महाराज, आम्हाला तुमचे कार्य घराघरात पोचवायचे आहे. आम्ही मोठे सोहळे करू, पालख्या काढू, घराघरात तुमचे फोटो देऊ, म्हणजे तुमचे दर्शन सर्वांना होईल आणि सर्वांचे कल्याण होईल. सांगा महाराज, आम्ही काय करायचं. स्वामींनी त्या भक्ताकडे पाहिले आणि ते फक्त हसले. स्वामींनी एका भक्ताला बोलवले आणि त्यांना सांगितले, बाळा, समोरच्या गल्लीत एक म्हातारी राहते. तिच्या घरात दिवा लावायला तेल नाही आहे आणि ती दोन दिवसापासून ती उपाशी आहे. आधी तिथे जाऊन दिवा लाव आणि तिला भाकरी दे, मग आपण कार्याचं बोलू. तो भक्त धावत धावत तिथे गेला. त्याने पाहिले की म्हातारी अंधारात रडत बसली होती. तिचे कोणाशीही पटत नव्हते, म्हणून तिला कोणी मदत करायलाच तयार नव्हतं. भक्तांनी काय केलं, तिथे जाऊन दिवा लावला, कारण की स्वामींनी सांगितलं होतं. तिला अन्न दिले. ती म्हातारी आनंदाने म्हणाली, बाळा, तू देवासारखा धावून आलास. आज तुझ्या रूपाने मला देव भेटला. तो भक्त परत स्वामींकडे आला आणि म्हणाला, महाराज, तिची सेवा केली, आता सांगा कार्य कसं करू. स्वामी कडक आवाजात म्हणाले, अरे मूर्खा, तू तिथे दिवा लावलास आणि तिला भाकरी दिलीस, तेव्हा तिने काय म्हटलं. तिने म्हटलं की तू देवासारखा आलास म्हणजे काय. तू जेव्हा माझ्या शिकवणीप्रमाणे वागलास तेव्हा मी त्या घरापर्यंत आपोआप पोहोचलो. मला फोटोच्या रूपात घराघरात पोहोचवण्याची पेक्षा माझ्या विचारांच्या रूपात लोकांच्या मनात पोहोचव. माझ्या ज्या शिकवणी आहे त्या शिकवणी तुला लोकांपर्यंत पोहोचवायच्या. आता या लीलेमधून स्वामींनी 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला आज करायच्या आहे. केवळ फोटो नाही, स्वामींचे फोटो नाही पोचवायचे, आपल्याला विचार पोचवायचे आहे, त्यांच्या शिकवणी पोचवायच्या आहे, त्यांचा संदेश पोचवायचा आहे. स्वामी घराघरात तेव्हाच पोचतील जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला मदत करू. स्वामींनी सांगितले आहे, जो संकटात आहे त्याला धीर द्या. तुमच्या शब्दांनी जर कोणाचे अश्रू थांबले तर समजून घ्या तिथे स्वामी कार्य झालं. जर एखादा स्वामी भक्त खोटं बोलत असेल, भांडणं करत असेल, तर लोक स्वामींच्या नावाकडे बघणार नाही. पण जर तुम्ही शांत, संयमी आणि मदतीला तत्पर असाल तर लोक विचारतील की यांच्याकडे एवढी शांतता कशी. तेव्हा तुम्ही सांगा, ही स्वामींची कृपा आहे. हाच खरा प्रचार आहे. स्वामींनी लीलामृतात वारंवार सांगितले आहे की घरोघरी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाही, तर ती एक शक्ती आहे. ज्या घरात हा जप होतो तिथे संकटे टिकूच शकत नाही. तर भक्तांनो, आपल्याला हे कळलं ना की
स्वामी आपल्याला काय सांग इच्छुक आहे. आणि जर स्वामींना आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत, या लोकांपर्यंत पोचवायचं आहे, तर स्वामींनी हे सुद्धा सांगितलं आहे की जर सुरुवात तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही अन्नदान करा, नित्य सेवा आणि सारामृत वाचन. जेव्हा तुम्ही नित्य सेवा कराल, सारामृत वाचन कराल, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या घरी बोलवा आणि त्यांना सुद्धा हे वाचन करायला सांगा. हे वाचन केल्याने सुद्धा त्यांना कळेल की स्वामींचं जीवनामध्ये किती जास्त महत्त्व आहे आणि स्वामी काय काय करू शकतात. हे सुद्धा कार्य आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण लोकांना जेव्हा धीर देऊ आणि धीरे धीरे स्वामींच्या बाबतीत सत्संग करायला लागू, नाही नातेवाईकांना बोलवू, त्यांचे भजनं आपण म्हणू, त्यांच्या मनामध्ये आपण स्वामींचे विचार भरू की स्वामींनी काय काय शिकवणी दिल्या, काय काय विचार दिलाय, तर ते विचार ऐकून, शिकवणी ऐकून ते त्यांच्याकडे आकर्षित होतील. म्हणजे त्यांच्या बाबतीत ते स्वामींच्या बाबतीत समजायला लागतील की स्वामी काय सांगू इच्छुक आहे आपल्याला. तर असं करून धीरे धीरे करून आपण स्वामींच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. स्वामी नेहमी म्हणतात की आपले कर्तव्य सोडून केलेली भक्ती त्यांना मान्य नाही आहे. म्हणून स्वामींचे कार्य घरोघरी पोचवायचे असेल तर भक्तांनी स्वतःचं घर आदर्श बनवायला हवं. जेव्हा लोक पाहतील की एक स्वामी भक्त आपल्या कुटुंबाशी, समाजाशी किती प्रेम करतो आणि जबाबदारीने वागतो, तेव्हा लोक आपल्याआप स्वामींकडे आकर्षित व्हायला लागतील. तर हे जे आहे स्वामींनी खूप छान आपल्याला समजावून दिलंय. तर भक्तांनो, स्वामी कार्य म्हणजे केवळ मंदिर बांधणे नव्हे, तर तुटलेली मने साधणे होय. जर तुम्हाला खरोखर वाटतं की स्वामी घराघरात पोचवावे, तर आजपासून एक नियम करा. दिवसातून एक तरी गरजू व्यक्तीला मदत करा किंवा कोणाला तरी स्वामींच्या चरित्र सारामृतातील एक तरी ओवी वाचून दाखवा. स्वामी म्हणतात, आम्ही अक्कलकोट सोडलेच नाहीये, आम्ही तुमच्यातच आहोत. फक्त त्यांना ओळखण्यासाठी आपली दृष्टी बदला. तुम्ही आज कोणाची मदत केली किंवा स्वामींच्या कोणत्या लीलेने तुमचं आयुष्य बदललं? जर असं काही असेल तर कमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. आणि ज्यांना हे कार्य करायचं आहे, घरोघरी स्वामींना पोचवायचं आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.